परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील तिसऱ्या विभागातील आज ऐकूया प्राध्यापक अजित कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संजीवनी गाथेचे अंतरंग या लेखाचा भाग 7. श्री स्वामीजी स्वरूप भक्तीत चिंब होते. भक्तीचं महात्म्य अनादी काळापासून आहे. कृतयुगात प्रल्हादजीच्या नामसंकीर्तनानं भगवंतालाही अवतीर्ण व्हावं लागलं होतं. परमपूज्य स्वरूपानंद स्वामीही भक्तिरसाने चिंब झाले होते. त्यामुळं भक्त कसा असतो याचं वर्णन स्वामीजी करतात. भक्ताचे अंतरी सावळा श्रीहरी, सुखे वास करी सर्व काळ. हरिरूप कर्म हरिरूप धर्म, भक्तीचे हे वर्म स्वामी म्हणे. अशा भक्ताची लक्षणं स्वामीजी सांगतात. भक्त तो प्रेमळ, अर्पितो केवळ, पान फूल फळ भक्तिभावे. येर फूल पान भक्तीची ती खूण, भावची प्रमाण स्वामी म्हणे. साधकाचे भाव दृढ हवेत. त्याचंही एक सामर्थ्य असतं. भक्तिभाव हे साधकाचं भूषण असतं. भक्तीनं मनुष्याला व्यापक दृष्टी लाभू शकते. त्यासाठी स्वामीजी म्हणतात, भक्तासी साचार विश्वाचा संसार, परी अहंकार नसे चित्ती. भक्तीचे भूषण मस्तकी धारण, करी नारायण स्वामी म्हणे. जो निरहंकारी भक्त असतो त्याचं भूषण भगवंतालाही असतं. भक्तीचंही एक वैभव असतं आणि त्यातही एक ऐश्वर्य आहे. असा भक्त कसा असतो तर वासुदेवमय विश्व हे आघवे, भ्रांतीचे निनावे शून्याकार. नामस्वरूपातीत वसे वासुदेव, विश्वी स्वयमेव एकलाची. सर्वत्र एक वासुदेवमय विश्वाची तो अखंड अनुभूती घेत असतो. सर्वत्र एकच परब्रह्म वस्तू असते ही जाणीव हे पराभक्तीचं लक्षण आहे. त्यामुळं साधक जीवन कसं असावं तर विषयी विरक्ती, दया सर्वाभूती, हरिपायी भक्ती एकनिष्ठ. अंतरी जयाते नित्य समाधान, गेले मोहमान सांडोनिया. साधकांनी भक्त कसं बनावे हे सांगता सांगता हाच भक्त संतपदावर आरूढ आपोआप होतो. संजीवनी गाथेतील परिशिष्टाबाबत. स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवन गाथा या अभंगाच्या पुस्तकात परिशिष्ट असून त्यात 4 काव्यरचनेचा समावेश आहे. स्वामीजींनी प्रथम 156 अभंगांच्या रचना लिहिल्या. त्या रचना स्वामींनी डॉक्टर रामभाऊ परांजपे, संजीवन चिकित्सालय रत्नागिरी यांच्याकडे वाचावयास दिल्या. मला वाटतं या रचना वाचताना डॉक्टर परांजपे यांच्यावर एक संस्कार घडला असावा. त्यावर त्यांनी 4 अभंगात स्वामींना एक विनंती केली आहे. ते हे परिशिष्टातील अभंग आहेत. ही विनंती काय तर स्वामींनी 156 अभंग होईपर्यंत स्वामी म्हणे हा नामनिर्देश केलेला नव्हता. ती विनंती डॉक्टर परांजपे यांनी केली आहे की आपण आपला नामनिर्देश करावा. ती रचना अशी. अहोजी उदारा विनंती अवधारा, आमुच्या अंतरा तोषवाया. अभंगा शेवटी नामाचा निर्देश, करणे सुयश जोडावया. ही विनंती स्वामींनी मान्य केली आणि त्यापुढे झालेल्या रचनेत स्वामी म्हणे हे लिहिण्याचं स्वीकारलं. पण कसं तर 156 अभंग रचोन, पहावया म्हणोनी मिसे संता. अनिर्दिष्ट नाम काव्य गमे उणे केली,
मिठावणे पाकसिद्धी. अभंगा शेवटी नामाचा निर्देश, करणे सुयश जोडावया. संता हाती ऐसा पाठवी निरोप, माझा माय बाप वासुदेव. स्वामींनी नामनिर्देशाची सूचना ग्राह्य धरली, ती भगवान वासुदेवाची आज्ञा म्हणून स्वीकारली. हा देवाचा संदेश मानून या विनंतीचा स्वीकार केला. सर्वांचा विचार करावा हे धोरण ईश्वरनिष्ठेनं स्वीकारलं आहे. भक्तिरसाच्या अमृतपान वाटपाचं जीवनव्रत. स्वामी स्वरूपानंदांचा पारमार्थिक अधिकार फार मोठा होता. स्वामींचं वास्तव्य जरी क्षेत्र संन्यासाप्रमाणे असलं तरी आपण घेत असलेली अनुभूती साधकांनाही देत असत. सोहम साधनेनं सामान्य जीवाचाही उद्धार व्हावा याचा जणू स्वामींना ध्यास होता. सोहम साधनेचा प्रसार आणि प्रचार स्वामींनी निष्ठेनं केला. जे कोणी भेटावयास येत त्यांना अभंगातूनही अनुग्रह करीत असत. ज्यांना हे लाभलं त्यांचं जीवन कृतार्थ झालं. अशा प्रकारे भक्तिरसाच्या अमृतपान वाटपाचं जीवनव्रत स्वामींनी स्वीकारलं होतं असं म्हणता येईल. स्वामी स्वरूपानंदांचे विचार म्हणजे अमूल्य अशी उज्ज्वल रत्न होत. ही विचाररत्न अनुभूतीच्या कांतीनं चमकणारी आणि सूक्ष्म चिंतनाचा वेध घेणारी आहेत. ते सर्व विचार अत्यंत समर्पक अशा शब्दात ओवलेले आहेत. त्यामुळे अशा काव्यरचनेचा प्रभाव संस्कार रूपानं घडत असतो. अशा प्रकारे संजीवनी गाथा जीवनात नवचैतन्याच्या साजांनी दैदिप्यमान ठरली आहे. याबरोबरच प्राध्यापक अजित कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संजीवनी गाथेचे अंतरंग या लेखाचं वाचन आता समाप्त होतंय. उद्याच्या भागात आपण श्रीमद भावार्थ गीता एक अध्ययन या प्राध्यापक डॉक्टर सौ शैलजा कात्रे यांनी लिहिलेल्या लेखाचं क्रमशः वाचन ऐकूया. स्वामी माझा निरंजन, तोची सर्वाधिष्ठान. अधिष्ठानी ब्रह्मानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.